Hare
Thank you.
नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्लंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपागाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासवा दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार करण्यात आला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल श्री संतांनी भंग संत श्रेष्ठ श्री निळोबारायांचा उत्कृष्ट असा जीवनामध्ये साधना केल्यानंतर काय फायदा होतो याचं महत्वाचं चिंतन सांगणारा भंग आहे विठ्ठला निळोबारा या भंगाद्वारे सांगत आहेत की ज्याने वाचेने नाम कानाने श्रवण आणि चित्तात परमात्म्याचे पावले धरले त्याचा काळ सार्थक होतो ना काळ सार्थक केला त्यांनी पण कुणाचा काळ सार्थक होतो नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान आणि जर त्यांनी ही तीन साधनं जीवनामध्ये केली की मग मात्र त्यांचा काळ 100% सार्थक होतो काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल एवढंच नव्हे निळोबारे सांगतात साधना करत असताना
जीवनामध्ये अभिमान नको. जर अभिमान आला तर महाराज मनुष्य नरकामध्ये जातो. म्हणून जगत निळोबारायने तृतीय चरणामध्ये ती साधना कशा असावी त्याचं महत्वाचं चिंतन झालेलं आहे. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धैर्या म्हणे विठ्ठल. जर ही साधना व्यवस्थित पार पडली तर तुम्हाला फायदा काय होईल त्या महत्वाचा फायदा शेवटच्या चरणात सांगितला आहे. निळा म्हणे स्वरूप सिद्धी. सिद्धीचे अनेक प्रकार सांगितलेले त्यामध्ये स्वरूप सिद्धी नावाची जी सिद्धी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल अशा स्वरूपाचा हा अभंग आहे. प्रमाणे चालत आलेल्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मला वाटतं तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्यावरती आपल्या सर्व कार्यकर्ते मंडळी दिलेले आहे. जशी परमात्मा सेवा करून घेतील तशी तुम्हाला संत सज्जनांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. निळोबा या अभंगाद्वारे काही महत्वाची भक्तीची सूत्र तुम्हाला आम्हाला समजून सांगत आहेत. कारण का भक्ती करायची याचं कारण सांगत असताना आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे या देहाची निर्मितीच मुळात भगवान परमात्म्याच्या भक्ती करता केली आहे. पूर्वी तेने श्रेणंते निजमायेचे निहाते केले बहुते शरीरे एके केली भूचरी एके केली खिचडी एके केली जलचरी चढ्याचरी ते ऐशा 84 लक्ष जोडी सुजोड पाहे परतोडी तवर निजात्म प्राप्ती राबोडी न देखे कोणी अधिकारी ऐसे आले कोणी सृष्टीते सुख न वाटेची देवाते मग मानवी प्रकृती ते आदले बहुते निर्मिले बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. देवाची भक्ती करण्याचं ज्ञान या देहामध्ये दिल्या कारणाने प्रत्येकाने भजन करावं नाहीतरी आपण साधू संतांचे प्रमाण नेहमी म्हणतो देवे दिला देह भजन. अजून एक प्रमाण सांगतो दिले इंद्रिय हात पायाचा जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे कमल मुख राम भजन कोरिया क्या खूप सुरत आलाने तुझ बनवाय हरे भजन विनयारो खाली चूप गमवाय. सुंदर निर्णय मिळालाय पण माणसं भजनच करत नाही. अशा माणसांच्या बद्दल निरोबराय म्हणतात येथे कोणी केले काही आता वाजवण्याकरता आमचे 2 गुरुबंधू मंडळी उभे आहेत. त्याच्यामध्ये आमचे गंभीर महाराष्ट्रामध्ये जे काही प्रसिद्ध वाजवणार आहेत त्यापैकी त्यांचा नंबर लागतो. तुम्ही बी काही कमी नाही बरं का. तुम्ही पहिल्याच क्रमांकावर आहे. विठाला तुमचं वर्णन करत
अजून त्यांच्या पोटातनं डबा उठावा अहो आमच्या वेदांत वाचस्पती अण्णा म्हणत असतात बसलेल्या मंडळीच्या ग्रंथाच्या ग्रंथपाठ